आजपर्यंत तुम्ही किती मोटिवेशनल व्हिडिओ बघितले, किती सेल्फ हेल्प पुस्तके वाचली, किती वेळा तुमच्या आई वडिलांनी मित्रमैत्रिणींनी तुम्हाला एनकरेज केलं असेल, पण तुम्ही मात्र तिथेच आहात, निराशेत. तुमच्या परिस्थितीबद्दल, तुमच्या कमतरतेबद्दल, तुमच्या अपूर्ण स्वप्नांबद्दल अजून किती दिवस कुढत बसणार आहात? घरात कुणी चोर घुसून आपली संपत्ती घेऊन जाईल म्हणून दार लॉक करून झोपता. मग तुमच्या मनातला चोर जो तुमचे स्वप्न, तुमचे यश तुमच्यापासून दूर घेऊन जात आहे, त्याचं काय? शंका, भीती, उदासीनता, आळस हेच तुमच्या मनातील चोर. यांचा बळी स्वतःला बनवू नका. सर्व काही कल्पनाशक्तीतून येतं. मनाची शक्ती अविश्वसनीय आहे. बऱ्याच वेळा आपले ध्येय आपल्या समोर असतं, पण कितीही विचार करून आपल्याला कसं गाठायचं हे कळत नाही. मग कसे होईल, मी करू शकेल की नाही, मला हे येईल की नाही, हे विचार करून आपण स्वतःला गोंधळात टाकतो. कल्पना शक्तीने आणि आपल्या बुद्धीच्या सामर्थ्याने आपण कोणत्याही समस्याचे निराकरण करू शकतो हे आपण विसरतो. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करण्याची क्षमता आपल्यातच आहे हे आपण ओळखले नाही. आणि आताही आपण हेच करत आहोत. आपल्या कमतरता आणि भूतकाळातील अपयशांवर आपण लक्ष केंद्रित करत आहोत. भूतकाळातील अपयशाच्या सावलीखाली आपल्याला फक्त कमतरताच दिसेल. जेव्हा आपण अपयशाचा विचार करतो तेव्हा आपल्यातील कमतरतेची भावना पुन्हा पुन्हा अनुभवत असतो. पुन्हा प्रश्नांच्या गोंधळात पडतो आणि आधीसारखा परिणाम पुन्हा निर्माण करत असतो. त्याच चक्रात अडकून बसतो. या चक्रात आपल्याला हा विचार कधीच येत नाही की आपण नव्या भविष्याची आणि नव्या ध्येयाची सुरुवात आताही करू शकतो. आपली स्वप्न आतापासून जगायला सुरुवात करू शकतो. लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल तुम्ही ऐकलं असेलच. हा लॉ कसं काम करतो? तर आपलं शरीर हे एक मॅग्नेट आहे आणि जेही आपण विचार करत असतो तेच अट्रॅक्ट करत असतो. मॅग्नेट जेव्हा लोखंडाला आकर्षित करतो तेव्हा हे पाहत नाही की लोखंडाचा तुकडा मातीत पडून किती घाण झालाय किंवा फुलांच्या ढिगाऱ्यात पडून किती सुगंधित झालाय. ते फक्त लोखंड आकर्षित करतं. तुम्ही जे विचार करता तुम्ही ते निर्माण करता. तुम्ही जे अनुभव करता ते तुम्हाला आकर्षित होत असतं आणि तुम्ही जी कल्पना करता तेच तुम्ही होता. जेव्हा तुमच्या मनात निगेटिव्ह विचार येतात तेव्हा तुम्ही त्याच गोष्टींना परत मागत असतात. पण जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल पॉझिटिव्ह विचार करता तेव्हा तुमचे पूर्ण जीवन बदलण्याची शक्ती त्या विचारांमध्ये आहे. हे म्हणायला खूप सोपं असलं तरी वास्तवात लक्षपूर्वक आपल्या विचारांकडे पाहणे गरजेचे आहे. यावर अजून जाणून घ्यायचं असेल तर मला नक्की कमेंट करा. मी याबद्दल डिटेल व्हिडिओ पोस्ट करेल. आणि जरी तुम्हाला खूप डिटेल्स माहीत नसले तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता, तुमचा स्वतःसाठीचा दृष्टिकोन कसा आहे, तो निगेटिव्ह असेल तर तो पॉझिटिव्ह कसा करता येईल हे ठरवा. आणि तुम्ही स्वतःला जसे पाहू इच्छिता त्यावर विचार करा. सुखी, समाधानी, यशस्वी स्वप्न जगत असलेले. पण एवढेच केल्याने तुम्ही थेट गोल्सपर्यंत पोहोचून जाल असे नाही. तुमचे स्वप्न तुमच्यासमोर प्रकट होईल असे नाही. तर तुम्हाला हे सर्व साध्य करण्यासाठी सक्षम बनवावं लागेल. तुमच्यात काही कमी वाटत असेल तर ती सुधारावी लागेल. आणि हे कोणतीही जादू, मॅजिक किंवा शक्ती नाही. जर तुम्ही याकडे व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहिलं तर तुम्ही हे आकर्षण आणि कृती, अट्रॅक्शन प्लस ॲक्शन एकत्रित करून स्वप्न साकार करू शकता. प्रत्येक जण उंच डोंगरावर पोहोचून दृश्य पाहू इच्छितो, पण डोंगर चढाई मात्र कुणालाही करायची नसते. डोंगराच्या सर्वोच्च ठिकाणी पोचायचं असेल मग वेळ वाया न घालवता सुरुवात करायला हवी. स्वतःला तयार करायला हवं. स्वतःला सक्षम बनवायला हवं. जे लोक यशाच्या शिखरावर आहेत ते मॅनिफेस्ट करा असं सांगतात आणि हे खरंच आहे. मॅनिफेस्टिंग म्हणजे काय? तर मॅनिफेस्टिंग खरं होतं जेव्हा तुम्ही समजता की तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला काय करायचं आहे आणि तुम्ही आपल्या आयुष्याला त्यात पूर्णपणे वाहून देता. जेव्हा एखादा व्यक्ती मॅनिफेस्ट करतो तेव्हा तो कारण सांगत नाही. त्याला एकही सुट्टीचा दिवस नसतो. तो कधीच म्हणत नाही की सगळेजण माझ्या विरुद्ध आहेत किंवा हे माझ्यासाठी घडलं नाहीये आणि त्याचं ते कारण किंवा हे कारण आहे.
तो स्वतःला पूर्णपणे त्यात झोकून देतो. ते खूप कठीण परिश्रम करतात, लक्ष केंद्रित करतात आणि त्यांना काय हवं आहे हे माहीत असतं. त्यांना माहीत असतं की ते कोण आहेत आणि छोट्या उद्दिष्टांची यादी तयार करून तिथे कसं पोचायचं ते ठरवतात. त्यात बहुतांश लोक यशस्वी होतात. वादळ काहीही असो, तुम्ही कोणतीही आव्हानं पार करू शकता असा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. जर एखादा व्यक्ती बसून आपली कल्पना करेल तर तो आपलं आदर्श जीवन मॅनिफेस्ट करू शकतो. ते लिहून ठेवा, दररोज वाचा आणि तुम्ही त्यावर विश्वास ठेवायला लागाल. आपण त्या गोष्टी बनतो ज्याचा आपण विचार करत असतो. जगातील इतर कोणालाही विश्वास ठेवायच्या आधीच पहिलं पाऊल असतं की तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो. प्रामाणिकपणे स्वतःला हे पटवून द्या की मी कधीही हारण्यासाठी बनलो नाही. मनाची शक्ती खूप मोठी आहे. तुम्ही कोणतेही स्वप्न अस्तित्वात आणू शकता. कोणत्याही व्यक्तीचे 2 माइंडसेट किंवा 2 मानसिकता असतात. एक असते व्हिक्टिम माइंडसेट आणि दुसरं असतं प्लेयर माइंडसेट. व्हिक्टिम माइंडसेट असलेला व्यक्ती जीवनातील समस्या, परिस्थिती आणि इतरांवर दोष देण्यात लक्ष केंद्रित करतो. त्यांना असं वाटतं की आपलं कोणत्याच गोष्टींवर नियंत्रण नाही. आपण बाहेरील गोष्टींमुळे असे आहोत. पण प्लेयर माइंडसेट असलेली व्यक्ती त्यांच्या हातात असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतात. त्यांना माहीत असते की काही गोष्टी तुमच्या नियंत्रणात नाहीत. त्यांना विश्वास असतो की घडणाऱ्या घटना आपल्यासाठी आहेत, आपल्या विरोधात नाहीत आणि ते आव्हानांना शिकण्याची आणि स्वतःला वाढवण्याची संधी म्हणून पाहत असतात. संदीप खरे यांनी ह्या मानसिकता त्यांच्या मी हजार चिंतांनी या कवितेत मांडल्या आहेत. ते म्हणतात, मी पायी रुतल्या काचांवरती चिरतो, तो त्याच घेऊनी नक्षी मांडून बसतो. मी डावरडीचा खात जिंकतो अंती, तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनाने हरतो. यातील तुमची कोणती मानसिकता आहे हे ओळखा. आपण आज जिथे आहोत तिथे आपण स्वतःला विचारांनी आणलं आहे. जर तुम्हाला तुमची सध्याची स्थिती आवडत नसेल तर स्वतःला त्या विचारातून बाहेर काढा. आणि हे खूप महत्त्वाचं असतं की तुम्ही स्वतःला कसं बघत आहात. व्हिक्टिम माइंडसेट असेल तर तुम्हाला स्वतःवर काम करावं लागेल. तुमच्या मनाला तुम्ही काय इनपुट्स देत आहात ते तुम्हाला बदलावे लागेल. कारण तुमचे मन इनपुट व्हिक्टिमचे आहेत की प्लेयरचे हे ओळखत नाही. तुमचा प्लेयर माइंडसेट असेल तर तुम्हाला ध्येय गाठण्यापासून काहीच अडवू शकत नाही. जर तुम्ही ते बघता आणि त्यावर खरोखर विश्वास ठेवता तर ते खरंच घडणार आहे. तुम्हाला तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीत बदल करावा लागेल. अडथळ्यात, संकटांना बघून न घाबरता, एकटेपणाच्या कोशात अडकून न राहता, कठीण परिस्थितीवर मात करत त्यातून मार्ग काढत पुढे जात राहायचे आहे. हीच समज येणे म्हणजे रिझल्ट्स मिळायला सुरुवात करणे आणि हेच तुम्हाला पुढे तुमच्या ध्येयाकडे नेत राहील.